आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या पावन जन्मभूमीमध्ये आज आपण सगळे इथं जमलेलो आहोत, त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो। आज या मंचावर उपस्थित आदरणीय पवार साहेब, आमचे मित्र स्नेही आदरणीय रोहित दादा आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, आज मला रोहित दादांनी या व्यासपीठावर आपल्यामध्ये बोलवण्याची ही काय पहिलीच वेळ नाही, पण आजचं जे औचित्य आहे ते महत्त्वाचं आहे आणि तो विषय आहे म्हणजे खर्ड्याच्या किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाचं भूमिपूजन। किल्ल्याच्या कामाचं भूमिपूजन म्हटल्यानंतर मी रोहित दादांना म्हटलं, दादा मी 100% येणार। त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी स्वराज्याची भावना रुजवली, वाढवली, असंख्य मावळ्यांनी या शिवछत्रपतींच्या विचारासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। पुढे जाऊन बाजीराव पेशवे असतील, सुभेदार मल्हारराव होळकर असतील, राणोजी शिंदे असतील, या सगळ्या मंडळींनी हीच स्वराज्याची पताका अटकेपार नेली आणि सबंध हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं की अखंड हिंदुस्थान, अखंड स्वराज्य, ते स्वप्न पूर्ण केलं आणि अटकेपार झेंडे फडकवले। त्याच इतिहासाच्या परंपरेमध्ये नंतरच्या काळामध्ये हैदराबादच्या निजामाच्या विरोधामध्ये हीच सर्व मंडळी एकत्र एक दिलानं लढली आणि ती एक दिलानं यासाठी लढली कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, ही वारकऱ्यांची भूमी आहे आणि तशीच ही धारकऱ्यांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जी प्रेरणा दिली होती की सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं, एकत्र घेऊन लढायचं आणि त्याचीच प्रचिती आपल्याला या खर्ड्याच्या लढाईमध्ये आली। या लढाईमध्ये पटवर्धन असतील, होळकर असतील, शिंदे असतील, 18 पगड जाती 12 बलुतेदारांमधली सगळी मंडळी एकत्र येऊन या देशाच्या शत्रूच्या विरोधात, निजामाच्या विरोधात, मुघलांच्या विरोधात लढली। ती तारीख होती 11 मार्च 1795। आज काही पुस्तकांचं इथं प्रकाशन झालं, त्यातलंच एक पुस्तक बांगरांनी लिहिलेलं खर्ड्यामध्ये इंग्रजांना सळो की पळो करू सोडलेलं होतं। अशी ही मोलाची लढाई ही का महत्वाची आहे तर त्याचं कारण आहे आजच्या महाराष्ट्रामध्ये आजच्या राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावून दिली, हा ओबीसी हा मराठा एकमेकाच्या विरोधात सगळ्यांना पेटवून दिलं, त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी ही सगळी जातीपातीची लोक एकत्र लढली होती। ती ही खर्ड्याची लढाई होती, म्हणून या लढाईचं आणि या खर्ड्याच्या किल्ल्याचं महत्व आहे। ही लढाई जिंकल्यानंतर सातारचे छत्रपती म्हणतात की सगळे एकचित्त झाले, म्हणजे सगळे एकत्र आले म्हणून हा विजय झाला आणि तेच आज आपल्याला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये करून दाखवायचं आहे। कितीही लोकांना भांडणं लावू द्या, जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून द्या, आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन ही लोकशाही टिकवण्यासाठी, हा लोकशाहीचा विचार टिकवण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य पुन्हा आणण्यासाठी आपल्याला उभं राहायचं आहे आणि ती वेळ जवळ आलेली आहे। ही सगळी मंडळी सत्तेमध्ये असलेली भाषणामध्ये नेहमी सांगत असतात की दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, पण हे यांची घोषणा नुसती भाषणापुरती आहे। प्रत्यक्षात ज्यांनी दिल्लीचं तख्त राखलं त्या सुभेदार तुकोजीराव होळकरांच्या समाधीसाठी आज आम्हाला झटावं लागतंय, त्यांच्या समाधीकडे दुर्लक्ष आहे, महादजी शिंदेंच्या समाधीकडे दुर्लक्ष आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या खर्ड्यासारख्या अनेक गडकोट किल्ल्यांकडे यांचं दुर्लक्ष आहे। ज्या शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता, ज्या माणसांनी खरोखर अटकेपार झेंडे लावले, दिल्लीचं तख्त राखलं, त्यांच्या समाध्यांच्याकडे, स्मारकाकडे तुमचं लक्ष नाही। दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं मालवणमध्ये उभा राहिलेला पडतो। काय तुमच्या कामाची अवस्था आहे। फक्त मोदींना इलेक्शनच्या आधी त्या पुतळ्याचं अनावरण करायचं होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही थट्टा लावली, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। फक्त या ऐतिहासिक महापुरुषांचा तुम्ही जर वापर करून घेत असाल तर तुमच्यासारखं दुर्दैवी सरकार या महाराष्ट्रामध्ये नाही आणि त्याला निश्चितपणे आपण मोगली सरकार म्हटल्याशिवाय राहू शकत नाही। आणि ज्या वेळेला अशी परिस्थिती या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण होते
त्यावेळेला आपल्याला एक सुसंस्कृत राज्य करता घडवायचा असतो आणि पवार साहेबांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये साहेबांनी तेच केलेलं आहे. आणि अशा प्रसंगी मला आठवण होते ती आपल्या आदरणीय रोहित दादांची, ज्या स्वराज्यासाठी, ज्या भगव्यासाठी अनेक वीरांनी, तुमच्या आमच्या पूर्वजांनी या मातीत स्वतःला गाडून घेतलं, स्वतःच्या रक्ताची आहुती दिली. त्या रक्तानं जो ध्वज भगवा झाला तो ध्वज आमच्या रोहित दादाने इथं खर्ड्याच्या परिसरामध्ये उभा केलेला आहे. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी रोहित दादा झटतो. मागे मी चौंडीला गेलो होतो, त्यावेळेला मी रोहित दादांना बोललो की दादा इथं संग्रहालय झालं पाहिजे, म्युझियम झालं पाहिजे, इथला घाट झाला पाहिजे, इथल्या देवींनी बांधलेलं जे मंदिर होतं अहिल्याश्वर त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. तर दादांनी त्या कामासाठी पुढाकार घेतला. जयंतीसाठी निधी सुद्धा दादांच्याच विनंतीवरून त्यावेळेला चौंडीला मिळालेला आहे. आपल्याच या कर्जत जामखेडमध्ये पाटेगावमध्ये सरदार सुभानजी मारणार यांची गडी आहे. मी रोहित दादांना बोलता बोलता म्हणालो की दादा या गडीचं सुद्धा काम झालं पाहिजे, कारण तारा राणींच्या बरोबरीनं हे सरदार तिथं लढले. दादांनी एका मिनिटात सांगितलं की मी हे काम लवकरात लवकर मार्गी लावेल. आणि म्हणून मला सांगताना मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय की आपल्याला या भूमीमध्ये आपला राज्यकर्ता असा पाहिजे ज्याला इतिहासाबद्दल आपल्या अभिमान आहे, जो वर्तमानामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायची तयारी ठेवतो आणि एका उज्ज्वल देशासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भविष्यासाठी जो लढायला तयार आहे असा लोकप्रतिनिधी आपल्याला इथं द्यायचा आहे. मी मगापासून सगळ्यांच्या भाषणामध्ये ऐकतोय भूमिपुत्र भूमिपुत्र. काय भूमिपुत्र? पुण्यश्लोक अहिल्यादेवींनीच त्यांच्या राज्यकाळामध्ये सांगितलं, ज्यावेळेला त्यांच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेला देवी म्हणाल्या होत्या, आणि त्यांच्याच भूमीतून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जो बळ, बुद्धी आणि चातुर्याच्या जोरावर लोकाभिमुख राज्य करेल, लोकांचं राज्य करेल, लोकांसाठी लढेल, संघर्ष करेल, तोच खरा राज्यकर्ता आणि तोच खरा भूमिपुत्र. ज्या यशवंतराव होळकरांचं चरित्र आज आपण इथं प्रकाशित केलं, ते यशवंतराव होळकर नेहमी म्हणायचे की माझ्या घोड्यांच्या टापा ज्या दिशेला जातील, जिथं मी घोंगडा अंतरून बसेन, तेच माझी भूमी आणि तेच माझं सिंहासन आणि तेच माझं राज्य. त्यामुळे जो स्वतःच्या कर्तृत्वावर तुमच्या लोकांची सेवा करायला इथं आलेला आहे तोच खरा राज्यकर्ता. बाकीचे कोण भूमिपुत्र आणि कोण कुठले पुत्र आपल्याला काय माहिती नाही, त्याच्यावर आपल्याला जास्त बोलायचं पण नाही. त्यामुळे या भूमिपुत्राच्या पाठीशी आमच्या समोर आमच्या इथं आदरणीय काकी बसलेले आहेत. आमची फारशी काय भेट झालेली नाही, पण या माता माऊलीने आपला हा पुत्र तुमच्या सगळ्यांच्यासाठी आज इथं दिलेला आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामातांनी आपल्यासाठी वाहिलेलं होतं, तसं या आमच्या आदरणीय काकींनी रोहित दादांना इथं आपल्यासाठी दिलेलं आहे. आणि त्या भूमिपुत्राच्या पाठीशी उभं राहणं ही आज आपली जबाबदारी आहे. आणि ते जर आपण केलं नाही तर इतिहास आपल्याला कधीच विसरणार नाही. इथं आमच्या भगिनींनी सुभेदार मल्हारराव होळकरांचं चरित्र सुद्धा प्रकाशित केलं. आम्रपाली कोकरे. आपण मित्रांनो पुस्तकं वाचण्यापासून टाळतो, पण पुस्तकं वाचली पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की इतिहास हा रिपीट होत असतो, त्याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते. आणि आदरणीय पवार साहेब ही सगळी पुस्तकं अगदी आवर्जून वाचत असतात, ती आत्मसात करत असतात. सुभेदार मल्हारराव होळकरांच्या बाबतीत नेहमीच गमतीने म्हटलं जायचं इतिहासामध्ये की मल्हारराव होळकरांच्या डोक्यात काय चाललंय हे कुणालाच कळायचं नाही. सुभेदार मल्हारराव होळकर हे शत्रूला सुद्धा आपलेशे वाटायचे आणि मित्रांना सुद्धा आपलेशे वाटायचे. आणि त्यांचा मुसद्दीपणा आणि त्यांचा दरारा इतका होता की सबंध उत्तर हिंदुस्थानामध्ये त्यांची भीती सगळ्यांना वाटायची. मल्हाराया म्हटल्यानंतर जो थरकाप उडायचा मुघलांचा, तशीच परिस्थिती आदरणीय शरद पवारांनी कुठेतरी मल्हारराव होळकरांचं चरित्र आत्मसात केलेलं आहे. आणि आज जिथं जिथं पवार साहेब जातात तिथं शत्रूचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. हे आपण मागच्या लोकसभेत सुद्धा पाहिलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेत सुद्धा आपण पाहणार आहे. त्यामुळं आपल्याला या महाराष्ट्रासाठी, सगळ्या जाती धर्मांना एकत्रित घेऊन पुढे जाण्यासाठी, या महाराष्ट्राच्या विकासासाठी, तरुणांना रोजगारासाठी आज हिंदुत्व हिंदुत्व म्हणून नुसतं सगळ्यांना येड्यात काढलं जाते. पण हिंदुत्व काय आहे ह्यांना समजलंच नाही. आता उद्या उठून हे मला म्हणायला लागतील की तुम्ही आम्हाला शिकवू नका. मी सगळ्यांना हेच सांगतोय की या भाजपवाल्यांनी होळकरांना हिंदुत्व शिकवायच्या नादी लागू नये.
हिंदुत्व काय आहे हे आम्हाला चांगलं कळतंय. आणि खरोखर जर शिवाजी महाराजांनी सांगितलेलं हिंदुत्व, अहिल्यादेवींनी सांगितलेलं हिंदुत्व जर रुजवायचं असेल, रयतेचं राज्य आणायचं असेल, तर आपल्याला रयतेचा विचार करणारे, जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारे, शिक्षणाचा, रोजगाराचा विचार करणारे, आपल्या माता भगिनींच्या आदर सन्मानाचा विचार करणारे राज्यकर्ते येत्या काळामध्ये आपल्याला निवडून द्यायचे. आणि ते जर करायचं असेल तर आदरणीय रोहित दादा आणि आदरणीय पवार साहेब यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. इतकंच मी आपल्याला सांगतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.